मोदी आणि शिंदेमधील संसद भवनातली बैठक आता संपली आहे। मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये 1 तासापेक्षा अधिक वेळ बैठक सुरू होती आणि ही बैठक आता संपलेली आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। जेनझींच्या आंदोलनानंतर संपूर्ण देशातली जी परिस्थिती आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे। आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे अमित शहा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेल्यात। शहांच्या सभागृहातील अनुपस्थितीमुळे विरोधकांकडून सातत्याने टीका होतीये आणि लाठीचार्ज, पॅलेट गन हा वापर या प्रकरणी विरोधकांची निवेदनाची मागणी आहे आणि या संदर्भातच अमित शहा लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे। तर अमित शहा संसदेत का येत नाही असा सवाल वारंवार विरोधकांनी उपस्थित केला होता आणि या संदर्भातच ही भेट होत असल्याची माहिती मिळते। तर बीड कारागृहामध्ये बेकायदेशीर सुविधांची चौकशी सुरू आहे। 2 पथकांकडून बेकायदेशीर सुविधांची तपासणी केली जाते। तपास पथकांकडून महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली। कारागृहातील सीसीटीव्ही कॉल डिटेल्स ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चौकशीचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे सादर केला जाईल। या अहवालानंतर तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास दोषींवरती कारवाई होणार आहे। वाल्मिक करारसह इतर आरोपींना कारागृहामध्ये व्हीआयपी सवलत दिल्याचा आरोप आहे। धनंजय देशमुख यांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला होता। थेट फडणवीसांना त्यांनी चौकशीची मागणी केली होती। अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर संतापलेले आहेत। अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले। भेटायला येणाऱ्यांना पोलीस चांगली वागणूक देत नाही असा अभिजित दिपकेंचा आरोप आहे। पोलिसांनी नाही सांगायचं मी कुणाला भेटायचं हे मी स्वतः ठरवणार असं वक्तव्य अभिजित दिपके यांनी केलं। तुम्हाला काय त्रास आहे? मी आज बोललोय, आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही झाला कोणत्याच पोलिसांनी। आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदा बघतोय कोणत्या डिपार्टमेंटचे तुम्ही? 1 मिनिट, कोणत्या डिपार्टमेंटचे? डिपार्टमेंट विचारलं। पोलीस स्टेशन कोणते तुमचं? डेजिग्नेशन काय तुमची? पीएसआय। नाव तुमचं? नाव लिहून घे संदीप, नाव लिहून घे। तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार आहे, कोणाला मी ठरवणार आहे। लोक मला भेटायला येतात, मी ज्यांना आज बोलून भेटू येते। तुम्ही कोणी ठरवणार आहे? आपले तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं। त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय साहेब, तुम्ही नाही ठरवणार आज कोण येतं। लोक मला भेटायला येतात। प्लीज तुम्ही बाहेर जा सर, तुम्ही बाहेर जा। आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस। तुम्ही बाहेर जा। आणि असं चालणार नाही। मला जे लोक भेटायला येतात त्यांना असं बोललेलं मला आवडणार नाही। प्लीज आपले सर कुठे दुसरे? ठीक आहे, बोलायची पद्धत झाली। बोलायची पद्धत काय झाली? लोक मला भेटायला येतात, तुम्ही त्यांना असं बाहेर। माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय का हा सवाल अभिजित दिपके यांनी ट्विट करत उपस्थित केला। रिसिक्युरिटी एआय स्टार्टअप कंपनीने एआय टूल सादर करण्यासाठी माझी माहिती प्रदर्शित केली। ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडली। अमेरिकन कंपनीच्या मदतीनं माझ्यावर पाळत ठेवली जाते का असा प्रश्न उपस्थित करत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले। दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित फ्युचर क्राईम समिट 2026 दरम्यानचे काही फोटो एक्सवरती पोस्ट करत दिपकेंनी सरकारला प्रश्न विचारलेत। त्यामुळे एका अमेरिकन एआय कंपनीनं सादर केलेल्या प्रेझेंटेशनवरनं मोठा वाद निर्माण झालाय। अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली। अमेरिकन एआय स्टार्टअप रिसिक्युरिटीकडनं वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या प्रदर्शित केल्याचा गंभीर आरोप दिपकेंनी केलाय। भारत मंडपम इथे आयोजित करण्यात आलेल्या फ्युचर क्राईम समिटमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ही घटना घडल्याचा दावा दिपकेंनी केलाय। फ्युचर क्राईम समिटमध्ये अमेरिकेतील रिसिक्युरिटी या एआय आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनीनं त्यांच्या नव्या एआय टूलचा प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवलं। या प्रात्यक्षिकादरम्यान दिपके यांची वैयक्तिक माहिती स्क्रीनवरती प्रदर्शित करण्यात आली असा आरोप दिपकेंनी केलाय। समिटला उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्याचं दिपकेंनी सांगितलं। तसंच सरकार आमच्यावरती पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का असा थेट सवाल उपस्थित केलाय। माझी सर्व माहिती एआय टूलमध्ये सादर करण्यासाठी या कंपनीला परवानगी कोणी दिली? वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सर्व चाललंय। सरकार नक्की कोणाला मदत करतंय असे गंभीर प्रश्न अभिजित दिपकेंनी उपस्थित केले।